एक मिनिट साहेब, एक मिनिट. मराठी ना? हां हां चालेल. हां माझं नाव रुपेश चौधरी आहे. ओके. मी सिटी लीगमध्ये ॲज अ टीम लिडर म्हणून काम करतो. ओके. आणि हा एरिया माझ्याकडेच दिलेला आहे. माझी टीम आहे, फराज आहे, टेक्निशियन इथेच असतो. म्हणजे या तुमच्या एरियामध्ये असतो. अच्छा अच्छा. दिल्लीमध्ये नाही, या एरियामध्ये, वर्तकनगर एरियामध्ये. वर्तकनगरमध्ये. तर आज मी याच्यासाठी आलो तुमच्याकडे की लिफ्टमध्ये माणसं स्टक झाली, म्हणजे माणसं जर अटकलीमध्ये तर त्यांना बाहेर कसं काढायचं, तर त्याबद्दल मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. आता पहिली गोष्ट आहे की लिफ्ट स्टक का होते, 2 फ्लोअरच्या मध्ये का थांबते किंवा रनिंगमध्ये एकदम जर्क येऊन का थांबते, तर त्याच्या मागे रिझन असे असतात की एक असतो पॉवर सप्लायचा रिझन. पॉवर फ्लक्च्युएशन झाल्यामुळे कंट्रोलरमध्ये काही एरर येईल तर ती तिथेच थांबते आणि थांबायला पाहिजे. लिफ्ट जर आहे ना, समजा सिस्टम आता सिस्टम इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, मेकॅनिकल सिस्टम आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, सर्व कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअरिंग या टेक्नॉलॉजीमध्ये आहे, लिफ्ट टेक्नॉलॉजीमध्ये. तर कुठेही कुठे कोणत्या काय पार्टचा जर कम्युनिकेशनमध्ये काही इफेक्ट झाला तर लिफ्ट स्टक होऊ शकते आपली, आणि ती व्हायला पाहिजे. कारण काय, जर लिफ्ट स्टक नाही होणार, समजा काही एरर क्रिएट झाला आणि ती जर नाही स्टक झाली आणि ती तशीच चालत राहिली तर ॲक्सिडेंट होण्याचा जास्त संभव असतो. एकतर ती वर जाऊन ठोकू शकते किंवा डाऊन लेवल पडू शकते. तर ती पडायला पाहिजे, म्हणजे अटकायला पाहिजे, पडायला नको. म्हणून ती एरर आल्याबरोबर ती ज्या पोझिशनला आहे, ज्या इथे आहे, ज्या फ्लोअरला आहे त्या फ्लोअरला ती अटकते. ती अटकते म्हणजे सेफ्टीसाठी अटकते. जो ह्युमन असतो, आज जो व्यक्ती वगैरे असतो ना, त्याला वाचवण्यासाठीच ती थांबते. मग ती थांबायला हवी. ती जर नाही थांबली तर ती खाली आपटू शकते किंवा वरती ठोकू शकते. तर तो ॲक्सिडेंट वाचवण्यासाठी जी जिथे आहे तिथे हे झालं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे की अशी लिफ्ट थांबल्यानंतर कोणी पॅनिक व्हायचं नाही. जे आत वगैरे असतील त्यांनी पॅनिक वगैरे व्हायचं नाही, कारण आपल्या सेफ्टीसाठीच लिफ्ट थांबलेली असते. आणि तुम्ही पॅनिक झाले म्हणजे काय होईल की तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल आणि ते पॅनिकच्या याच्यानं मग सफोकेशन सारखं तुम्हाला वाटेल. लिफ्टमध्ये सफोकेशन अशा वेळेस काय करायचं, कारण की असं बरेच प्रॉब्लेम होतो. जसं तुम्ही आता बोललात ना, लिफ्ट अडकली ना, श्वास घ्यायला खूप त्रास होतो. नाही, ते पॅनिक झाल्यामुळे आपल्याला तसं होतं. व्हेंटिलेशन वगैरे आहे त्यामध्ये. आपण जर असं स्टेबल ठेवलं आणि नॉर्मल याच्यात जाऊन उभे पण राहिलो ना, आपण आरामात तिथे हे करू शकतो. आपण घाबरतो ना, त्यामुळे आपण पॅनिक होतो, त्यामुळे आपण आपला श्वास हे होतो, म्हणजे सफोकेशन वाटतं आपल्याला. पण त्यात तसा काही इश्यू नसतो. आता पहिली गोष्ट की जे लोक आत अटकलेले आहेत, आता इथे रेसिडन्स आणि सेक्युरिटी दोघं आहेत, तर जे आत जे लोक अटकलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. जे लोक आत अटकलेले आहेत त्यांनी आपल्या लिफ्टमध्ये इमर्जन्सी बेल आणि इमर्जन्सी इंटरकॉम हे 2 बटन्स आहेत. तर आत अटकल्यानंतर तुम्ही ते बटन प्रेस करायचं. म्हणजे खाली जे सेक्युरिटी वगैरे असतील ना, आपल्या बॉटम फ्लोअरला एक बजर लावलेला असतो. तो बजर वाजेल आणि खालच्या सेक्युरिटीला कळेल की आतमध्ये कोणीतरी स्टक झालेला आहे. मग त्यावेळेस तो इंटरकॉमवरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. इंटरकॉमवरून कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याला तुम्ही व्यवस्थित सांगा तुम्ही कोणत्या फ्लोअरवरून चढला होतो, चढली होती, मी या खाली येत होतो, वर येत होतो. म्हणजे काय होईल की आता आपली 22 फ्लोअरची बिल्डिंग आहे. म्हणजे तुम्ही आता 10 फ्लोअरवरून चढल्यावरती लिफ्टमध्ये आले आणि तुम्हाला बॉटम साईडला यायचं आहे आणि तुम्ही मधल्याच कोणत्याही फ्लोअरला स्टक झाले. बरोबर. तर सेक्युरिटी काय करेल की मग 10 ते ग्राउंड फ्लोअरमध्ये तुम्हाला सर्च करेल. तेवढा टाइम त्याचा कमी होईल तुम्हाला शोधण्यामध्ये. आणि तुम्ही जर वर जात असले तर सांगायचं की 12 फ्लोअरच्या मी वर जात होती, हे झालं. शक्यतो जर स्क्रीनकडे लक्ष असलं तर त्यांना परफेक्ट फ्लोअर पण तुम्ही सांगू शकता. पण आता शक्यतो तसं होत नाही, कारण सर्वजणमध्ये गेल्यावर मोबाईलमध्येच असतात, त्यामुळे ते सांगू शकतात. नाही, यामध्ये ज्यावेळेस समजा आता जो तुमची लिफ्ट स्टक झाली, एरर वगैरे काही असला ना, तर हे इंडिकेटर असं दाखवतो. बरोबर, कुठे काही सांगू शकत नाही. कारण काय असतं की हे लिफ्ट आहे ना, प्रत्येक फ्लोअरला आपण कॅल्क्युलेशन करून प्रत्येक फ्लोअरचा ॲड्रेसिंग दिलेला असतो. आणि एकदा जी लिफ्ट तुमची स्टक झाली, एरर आला, तर तो टेम्पररी मेमरी जी असते ती मेमरी इरेज होऊन जाते. त्यामुळे तो कोणत्या फ्लोअरला आहे ते आपल्याला माहिती नाही पडत. तर सेक्युरिटी गार्डनी आता तुमचं जे आत अटकलेले लोक आहेत त्यांनी बेल वाजवून सेक्युरिटी गार्डशी सांगायचं, तो एकच पर्याय बेल वाजवणं, तो हे करायचा. सेक्युरिटी आता सेक्युरिटी जे खाली असतील त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन, तुम्ही बेल वाजल्याबरोबर लगेच जाऊन डोर ओपन करण्याचा प्रयत्न करू नका. कारण एखाद्या वेळेस जर हे फ्लक्च्युएशनमुळे जर झालेलं असेल तर ARD आहे आपल्या याच्यामध्ये सिस्टममध्ये लावला. ARD म्हणजे ॲटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस, जो बॅटरीवरती चालतो. तुमचा पॉवर सप्लाय गेला, लिफ्टचा पॉवर सप्लाय बंद झाल्यानंतर लिफ्ट बंद होईल, पण त्याच वेळेस काय होईल की ARD मोडवरती ती लिफ्ट जाईल.
ARDला बॅटरीज लावलेल्या असतात. बॅटरीचा पॉवर सप्लाय टेम्पररी कंट्रोलरला येतो आणि कंट्रोलर लिफ्टला नियरेस्ट फ्लोअरला जाऊन मूव्ह करून तिथे ओपन करतो. तर पण ते सुरुवातीला कधी होतं ते किती वेळानंतर काय? त्या 45 ते 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा सिस्टम चालू होईल हा. आणि तुमची सिस्टम किती फ्लोअरला किती हाईट वरती आहे. आता हा. या फ्लोअरला तुमची इथे अटकली आहे, बरोबर. तर इथून या खालच्या लेवलला यायला थोडा वेळ लागेल. हा. इथे जर अटकलेली असेल ती लगेच खाली येईल. म्हणजे या पोझिशनवरती तुमचा 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट वाढू शकतो. अच्छा. मग तो वेटिंग करायचं, वेट करायचं का? हा, वेटिंग म्हणजे 4 ते 5 मिनिट तरी पकडायचे. 3 मिनिटं ते वाट बघायची का? 3 मिनिट तरी त्यामध्ये हे होईल. आता सिक्युरिटी जी आहे, ज्यावेळेस कोणी स्ट्रक झालं त्यांनी कॉल केला तुम्हाला, तुम्ही त्यांना म्हणाल तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला काढायला येतो. त्यांना आपल्याला फक्त काय आहे, आतला माणूस सेफ आहे, ते फक्त पॅनिक झालेले असतात, घाबरलेले असतात, म्हणून ते थोडे धाप लागते त्यांना भेटताना वगैरे. तर त्यावेळेस तुम्ही फक्त त्यांना सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला रेस्क्यू करणार, तुम्हाला बाहेर काढणार. आणि लगेच तुम्ही बेल वाजली आणि लाईट गेल्यानंतर, शक्यतो हे तेव्हा लक्षात घ्या की लाईट गेल्यानंतर बेल वाजवल्यानंतर लगेच जाऊन तुम्ही डोअर ओपन करू नका. थोडं 1 मिनिटपर्यंत वेट करा. तिथपर्यंत त्यांच्याशी फोनवर बोला की ARD वगैरे चालू होईल, तर तुम्हाला नियरेस्ट फ्लोअरला आणून लिफ्ट सोडणार. कारण तुम्ही काय केलं, बेल वाजवली पटकन जाऊन तुम्ही डोअर ओपन केला ना, सेफ्टी सर्किट ओपन होईल आणि त्यावेळेस ARD काम करणार नाही. तर सेफ्टी सर्किट काय प्रकार असतो, हे सर्व डोअर्स जे आहेत ना एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात. जिथपर्यंत पूर्ण सर्किट मिळणार नाही, कंट्रोलर कमांड देणार नाही मूव्ह होण्याची. ते ARDचा पॉवर सप्लाय असो, DGचा पॉवर सप्लाय असो किंवा मेन MSCBLचा पॉवर सप्लाय असो, तुमचा हा डोअर एवढाही उघडा असला ना, जिथे आहे तिथे राहणार, तो चालणार नाही. सेफ्टी सर्किट आहे तो ओपन आहे. तर त्याकरता तुम्ही सिक्युरिटी